जय भीम. नमो बुद्धाय. मित्रांनो, मी आजपासून बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचण्याचं सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून परिवजेपर्यंत. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम्य असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती, तर काही राज्याची सत्ता नव्हती. म्हणजे ख्रिस्ती पूर्व 6व्या शतकात सार्वभौम्य म्हणजे एक छत्रछायेखाली एकाच राज्याची सत्ता असलेले असं राज्य नव्हतं, एक पण राज्य नव्हतं. आपला संपूर्ण देश हा वेगवेगळ्या लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती, तर काही राज्यावर सत्ता नव्हती. राज्याची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. म्हणजे ज्या राज्यावर सत्ता होती ती एकूण 16 होती आणि ती अशी होती, त्यांची नावे: अंग, मगध, काशी, कौशल्य, वज्र, मल्ली, चेदी, वत्स्य, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होती. आणि ज्या राज्यावर राज्याची आधी सत्ता नव्हती ती होती कपिलवस्तू, शाक्य, पावा, कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलीचे विदेह, राजग्रामचे कोलीय, अल्पकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिपलवनाचे मौर्य आणि ज्याची राजधानी सुकुमारगिरी होती ते बघ. ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद व ज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत. म्हणजे ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्यांना जनपद म्हणत, व ज्या राज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज असे म्हणत. कपिलवस्तू येथील शाकांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती. म्हणजे कपिलवस्तू येथील शाक्याची जी शासन पद्धती होती तिची विशेष माहिती मिळत नाही. या राज्यांची शासन पद्धती ही प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित शाक्यांना गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राज्य सत्ता चालवत होते. म्हणजे हे कन्फर्म करता येतं की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात राजवंश होते पण ते आळीपाळीने राज्यसत्ता चालवत होते. अशा प्रकारे राज्यसत्ता चालवणाऱ्या राजघराण्यांच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राज्यपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. म्हणजे ज्यावेळेस भगवान गौतम बुद्ध चा जन्म वेळ होती त्यावेळेस शुद्धोधनांची पाळी होती राज्यसत्ता करण्याची. शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कौशल राज्याचे शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. शाक्यांचे राज्य ईशान्य भागात होते. कौशल्याधिपतीच्या आधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राज्याच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कौशल्य राज्य हे एक शासनशाली सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचे राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा पसेनदी म्हणजे प्रसंजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. म्हणजे भगवान बुद्धांच्या जन्माचे समांतर वेळेस त्याच काळात बिंबिसार आणि प्रसन्नजीत हे राजा होते. व्हिडिओ कसा आवडला
पुढील भाग आपण पुढील पार्ट पुढच्या वेळेस टाकू.